दिव्यातील लोकसंख्या ही 5 लाखाच्या वरती आहे। दिवेकरांनी वारंवार मागणी केलेली आहे की दिव्यातील हे फेरीवाले पहिले हटवा, परंतु दिव्यातले फेरीवाल्यांकडून हप्ते घेतले जातात, पर फेरीवाल्यांकडून 30 रुपये हे वसुली केले जातात, परंतु याकडे महापालिकेचं दुर्लक्ष आहे। त्यातच ट्रॅफिकची समस्या ही दिव्यातील बिकट आहे। आरटीओ कडे दिव्यात वारंवार मागणी करण्यात आली की दिव्यात ट्रॅफिकची समस्या भरपूर प्रमाणात आहे, पार्किंग सुविधा नाहीये। आज दिव्यातील जनता ही सामान्य जनता आहे आणि इथे रोजगार करणारी लोक राहतात, त्यामुळे सकाळी कामाला जाताना ते आपल्या दुचाकी ह्या स्टेशन परिसरात पार करत असतात। परंतु आज कित्येक दिवस पाहिलं जाते की दिव्यातल्या ज्या 2 व्हीलर आहेत ह्या आरटीओ कडून उचलल्या जातात, त्या मुंब्र्याला नेल्या जातात। हा नाहक त्रास दिव्यातील नागरिकांना सहन करावा लागतो। आरटीओने पहिले दिव्यातील पार्किंग सुविधा द्यावी
हे महापालिकेने पहिले हे फेरीवाले हटवावे, त्यानंतर ह्या लोकांवरती कारवाई करावी. परंतु तसं होत नाही. आम्ही वारंवार आरटीओकडे मागणी केली असता ते सांगतात की आमच्याकडे मनुष्यबळ नाहीये. मग तुमच्याकडे मनुष्यबळ जर नसताना मग ह्या गाड्या उचलण्यासाठी तुमच्याकडे मनुष्यबळ येतं कुठून? म्हणजे यात काही आर्थिक घोडं तुमचं दडलंय का, हे दिवेकरांना हा संशय आहे. त्याच्यामुळे आरटीओने ह्या कारवाया अगोदर बंद कराव्या. त्यांनी अगोदर दिव्यातील लोकांना पार्किंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी आणि ट्रॉफिकची समस्या ही ट्रॉफिकची समस्या दूर करावी. त्यासाठी आरटीओ नेमावे, त्यानंतरच दिव्यातील दुचाकींवरती कारवाई कराव्या. अन्यथा दिव्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उग्र आंदोलन करण्यात येईल.